काही बायका ओरडत नाहीत, त्या फक्त हळूहळू शांत होत जातात. ही कथा आहे अशाच एका स्त्रीची, जी सगळं करत होती पण स्वतःसाठी जगत नव्हती. ही कथा आहे मीराची. मीरा सुंदर होती, पण ती आरशात थांबून बघावी अशी नव्हती, तर एकदा पाहून मनात राहावी अशी होती. तिचं सौंदर्य आवाजात होतं, हसताना थोडंसं थांबलेलं, बोलताना डोळ्यांनी आधी बोलणं. केस कायम नीट विंचरलेले नसत, पण वाऱ्याने उडाले की ते जास्त चांगले दिसायचे. तिच्या कपड्यात उठाव नव्हता, पण रंगांची समज होती. फिकट निळा, पांढरा, मळकट गुलाबी, जणू ती स्वतःच कधीच खूप गडद नव्हती. डोळे तेच तिचं खरं सौंदर्य होतं. मोठे नाहीत, चमकदारही नाहीत, पण कोणी नीट पाहिलं तर प्रश्न विचारायला लावणारे. ती चालताना मागे वळून पाहत नसे. तिला कोणी पाहतोय याची कधीच फारशी पर्वा नव्हती. चहा थंड झाल्यावरही ती फेकत नसे. पुस्तकाच्या कोपऱ्यावरचं कधीच पान वाकवायची नाही. कोणाला दुखावलं का याचा विचार झोप येईपर्यंत करत बसे. लिहिताना पेन थांबवलं की आधी एक दीर्घ श्वास घ्यायची. ती सुंदर होती कारण ती सावकाश जगायची. एक दिवस मीराचं लग्न धूमधडाक्यात झालं. लोक म्हणाले, खूप नशीबवान आहे मीरा. ती हसली, पण त्या हसण्यात पहिल्यांदाच थोडी भीती होती. सासरी आली तेव्हा पहिल्या दिवशीच तिने आरशासमोर उभं राहून स्वतःला विचारलं, आता मी कोण आहे? आणि उत्तर मिळालं नाही. ती स्वयंपाकघरात गेली, पण हळूहळू बदलायला लागली. केस उघडे ठेवणं बंद झालं. रंगीत ओढण्या कपाटातच राहिल्या. हसणं कमी झालं, मान हलवणं वाढलं. आरशात पाहण्याआधी मागे कोण आहे का हे पाहू लागली. ती आता सुंदर दिसत होती, पण सुंदर वाटत नव्हती. पूर्वी आज काय लिहू याचा विचार करायचे, आणि आता आज काय करायचं आहे हा विचार करत होती. पूर्वी मला हे आवडतं म्हणायचे, आणि आता ठीक आहे म्हणायला लागले. तिच्या आवाजात आता प्रश्न नव्हते, फक्त स्वीकार होता. ती अजूनही नीटनेटकी होती, पण आता काजळ फक्त सणाला दिसू लागलं होतं. ओठांवर लिपस्टिक नाही, फक्त ओठ चावण्याची सवय. डोळ्यात चमक नाही, पण थकवा जाणवायचा. लोक म्हणायचे, मीरा खूप सोज्वळ आहे. कोणाला जाणवलं नाही की ती हळूहळू विरत होती. लग्नानंतर मी बदलेन असं वाटलं नव्हतं, पण मी हरवेन हे कळलंच नाही. मीरा आता आरशात फार वेळ पाहत नसे. पूर्वी आरसा तिला प्रश्न विचारायचा, आज कशी दिसतेस? आता आरसा फक्त आठवण करून द्यायचा, आजही तू स्वतःसाठी नाहीस. घर मोठं होतं, पण तिची जागा लहान होत चालली होती. सकाळी उठून ती सगळ्यांच्या आधी स्वयंपाकघरात जायची. कोणी तिला सांगितलं नव्हतं, पण तिला माहीत होतं, चांगली सून म्हणजे घर आधी जागं झालं पाहिजे. ती भाजी चिरताना बोटावर कधी कधी चाकू लागायचा, पण रक्त येईपर्यंत तिला जाणवत नसे, कारण आता वेदना फक्त शरीराबाहेर उरल्या होत्या. मीरा अजूनही सुंदर होती, पण ते सौंदर्य आता थकलेल्या शांततेचं होतं. केस घट्ट वेणीमध्ये नेहमी बांधलेले असायचे. कपाळावर छोटं कुंकू, पण उत्साहाशिवाय. डोळे खाली झुकलेले, चालण्यात आत्मविश्वास नाही. ती सुंदर दिसत होती कारण ती विरोध करत नव्हती. पूर्वी ती भांडी घासताना गाणं गुणगुणायची. आता भांडी घासताना विचार करते, आज कोणाला काही कमी पडलं? पूर्वी पावसात भिजायला आवडायचं तिला. आता कपडे वाळले नाहीत याची भीती असायची. पूर्वी कोणी तिचं नाव हाक मारायचं, आता अगं ऐकतेस का? आता हे तिचं नाव हळूहळू वापरातून गेलं.
तो वाईट नव्हता, तो ओरडत नव्हता, मारत नव्हता, तो फक्त उपस्थित नव्हता. तो घरी यायचा, फोन पाहायचा, जेवायचा, झोपायचा, कधी कधी विचारायचा, सगळं ठीक आहे ना? मीरा म्हणायची हो. तो प्रश्न तिथेच संपायचा. रात्री सगळे झोपल्यानंतर मीरा छताकडे पाहत पडून राहायची. ती विचार करायची, माझं आयुष्य वाईट आहे का? उत्तर यायचं नाही. मग दुसरा प्रश्न मनात यायचा, मग इतकं रिकामं का वाटतं? या प्रश्नाचं उत्तर कधीच मिळालं नाही. वाईट काहीच घडत नव्हतं, म्हणूनच कोणालाच कळत नव्हतं की माझ्या आत काहीतरी मरत होतं. एक दिवस ती कपाट आवरताना एक जुनी वही सापडली. तिची वही, कविता, विचार, स्वप्न. पहिल्या पानावर लिहिलं होतं, मी हरवले तरी माझं मन हरवू देणार नाही. मीरा खूप वेळ ते वाक्य वाचत बसली. पहिल्यांदाच तिच्या डोळ्यात पाणी आलं. दुःखाचं नाही, ओळखीचं. मीरा आज जरा उशिरा उठली. घरात लगेच कुणी काही बोललं नाही, पण तिच्या मनात आवाज उठला, आज तू कमी पडलीस. तिला आठवलं, पूर्वी ती अशी नव्हती. ती उठायची, खिडकी उघडायची, सूर्य पाहायची. आज ती उठली आणि घड्याळ पाहिलं. सूर्य कधी पाहिला तिने शेवटचा तिलाच आठवत नव्हतं. ती चहा ठेवत होती. साखर थोडी जास्त पडली. लगेच सासूबाईंनी चमचा खाली ठेवला. आज चहा जरा गोड झाला. तो आरोप नव्हता, पण मीरा थरथरली. ती लगेच म्हणाली, माफ करा, पुन्हा करते. तो चहा ओतताना तिच्या डोळ्यात पाणी आलं. चहामुळे नाही, त्या माफ करामुळे. लग्नाआधी लोक थांबून पाहायचे, लग्नानंतर लोक फक्त पाहायचे काम होतं का नाही. तिच्या सौंदर्याला आता नाव नव्हतं, ती फक्त सून होती. एक दिवस मीरा अचानक आरशासमोर थांबली. तिने स्वतःला पाहिलं. डोळ्यांखाली काळी वर्तुळं, ओठ कोरडे, हसणं विसरलेलं. तिने स्वतःलाच विचारलं, मी इतकी बदलले कधी? आरशाने उत्तर दिलं नाही, पण तिच्या आत काहीतरी हललं. रात्री सगळे झोपले. मीरा हळूच उठली. कपाटातून ती जुनी वही काढली. पहिल्या पानावर तिने पुन्हा वाचलं, मी हरवले तरी माझं मन हरवू देणार नाही. ती पेन उचलते. खूप दिवसांनी. हात थरथरत होता. पहिली ओळ लिहिली, आज मी थकले पण संपलेली नाही. त्या एका ओळीने तिला स्वतःचा श्वास ऐकू आला. ती लिहित राहिली, मी चांगली बायको आहे, चांगली सून आहे, पण मी कुठे आहे? प्रश्न कागदावर पडले. उत्तर अजून मनातच होतं. दुसऱ्या दिवशी ती बाहेर गेली. पहिल्यांदाच परवानगी न घेता, फक्त सांगून, मी थोड्या वेळाने येईन. कोणी थांबवलं नाही, पण तिने स्वतःला थांबवणं सोडलं. ती मंदिरात गेली नाही, ती मॉलमध्ये गेली नाही, ती गेली ग्रंथालयात. ती पुस्तक उघडते, ओळ वाचते. काही स्त्रिया घरासाठी जगतात, पण काही स्वतःला वाचवतात. मीरा खूप वेळ बसून राहिली. पहिल्यांदाच तिला वाटलं, मीही वाचू शकते. ती अजून बंडखोर नाही, ती अजून जोरात बोलत नाही, पण ती आता आतून उठू लागली आहे, जशी माती खालून हळूच उगवणारी कळी. त्या दिवशी पाऊस पडत होता. जोरात नाही, पण थांबतही नव्हता. मीरा खिडकीत उभी होती, पावसाच्या थेंबासारखंच. तिचा श्वासही अनियमित होता. लग्नाआधी तिला पाऊस फार आवडायचा. ती केस मोकळे सोडून भिजायची. आज मात्र ती खिडकी बंद करते, कारण ओलसर फरशी, ओलसर कपडे आणि लगेच येणारी एक ओळ. आज नीट सांभाळलं नाहीस. स्वयंपाक करताना ती प्रत्येक गोष्ट मोजून करते. मीठ योग्य, तेल मर्यादित, भाजी मऊ पण शिजलेली. पण तरीही आज चव थोडी बदलली. ही ओळ तिच्या कानात नाही तर छातीत घुसते. ती काही बोलत नाही, कारण ती शिकलेली आहे की शांत राहणं म्हणजे चांगुलपणा. लग्नाआधी तिच्या सौंदर्याचं कौतुक व्हायचं, तू किती छान दिसतेस. लग्नानंतर तू अजून तयार झाली नाहीस. आरशात पाहताना ती स्वतःला विचारते,
मी कुरूप झाले की लोकांची नजर बदलली. तिने साडी नीट नेसली, केस बांधले, काजळ लावलं, पण आतून ती विस्कटलेलीच होती. नवरा तिच्या शेजारी बसलेला असतो, पण मध्ये अदृश्य भिंत. तो फोन पाहतो, ती त्याच्याकडे पाहते. ती बोलायचा प्रयत्न करते, आज थोडं दमले मी. तो म्हणतो, सगळेच दमलेले असतात. वाक्य साधं, पण अर्थ तुझा दम महत्त्वाचा नाही. त्या दिवशी कोणीही घरी नव्हतं. मीरा एकटीच होती. तिने वही उघडली. आज ती फक्त लिहित नव्हती, ती ओतत होती. मी थकले, मी एकटी वाटते, मी बोलते पण कोणी ऐकत नाही. ती लिहिता लिहिता रडली. पहिल्यांदाच तिने स्वतःला रडू दिलं. अचानक फोन वाजला, आईचा फोन. मीरा क्षणभर थांबली, मग कॉल उचलला. आईने विचारलं, सुखी आहेस ना? मीरा काही सेकंद गप्प, मग हळूच म्हणाली, आई मी ठीक आहे, पण आनंदी नाही. आई काही बोलली नाही, पण त्या शांततेत आईचं प्रेम बोलत होतं. घरी ये, फक्त 2 दिवस. मीरा डोळे पुसते. पहिल्यांदाच तिला वाटतं, माझं अजूनही कुठेतरी घर आहे. बसच्या खिडकीतून ती मागे पाहत होती. शहर मागे जात होतं, ताण मागे पडत होता. ती श्वास घेते, मोकळा. आईच्या घरात पाऊल टाकताच आईने तिला मिठी मारली. कसलाही प्रश्न नाही, कसलंही उत्तर नाही, फक्त मिठी. मीरा त्या मिठीत तुटून रडते. रात्री आई तिच्या केसात हात फिरवते, म्हणते, तू वाईट नाहीस मीरा, तू फक्त खूप दिवस स्वतःला विसरलीस. त्या वाक्याने मीरा आतून हलते. ती परत जाते, पण पूर्वीसारखी नाही. आता ती हळूच बोलायला लागते. मला असं वाटतं, मला हे जमत नाही, मलाही थोडा वेळ हवा. काही ऐकतात, काही नाही, पण ती आता गप्प राहत नाही. आईकडून परत आल्यावर मीरा घरात पाऊल ठेवते. घर तसंच होतं, माणसंही तशीच, पण ती बदललेली असते. ती स्वयंपाकघरात जाते, भाजी कापते. आज ती काही करत नाही. आज तिला स्वतःचा वेग कळतो. नवरा येतो, नेहमीसारखंच म्हणतो, आज उशीर झाला. मीरा पहिल्यांदाच त्याच्याकडे पाहून म्हणते, हो, कारण आज मी स्वतःसाठी थांबले. तो थोडा गोंधळतो. तो उत्तर देत नाही, पण पहिल्यांदाच तो ऐकतो. रात्री मीरा आरशासमोर उभी राहते. ती केस मोकळी सोडते, काजळ लावत नाही, ओठांवर काही नाही, पण डोळ्यात एक शांत ठामपणा आहे. ती स्वतःशी बोलते, मी सुंदर आहे, कारण मी जिवंत आहे. ही ओळ कोणी तिला शिकवलेली नाही, ती स्वतःची आहे. ती आता सकाळी लवकर उठत नाही, फक्त अपेक्षेमुळे प्रत्येक गोष्टीला हो म्हणत नाही आणि प्रत्येक टीकेला स्वतःवर घेत नाही. घरात कुजबूज सुरू होते. हल्ली फार बदललेली आहे, जरा जास्तच बोलायला लागली. मीरा ऐकते, पण आता ती मनावर घेत नाही. एक संध्याकाळ ती आणि नवरा समोरासमोर बसलेले, टी व्ही बंद, फोन बाजूला. मीरा खोल श्वास घेते. मला बोलायचं आहे. तो पाहतो. मी खूप दिवस गप्प राहिले, कारण मला वाटायचं बोलल्याने नातं तुटेल. काही सेकंद थांबते, पण आता कळले, गप्प राहिल्यामुळे मीच तुटत गेले. तो काही बोलत नाही. मीरा पुढे म्हणते, मला परिपूर्ण बायको व्हायचं नाही, मला जिवंत माणूस राहायचा आहे. खोलीत शांतता पसरली. ती भीतीदायक नाही, ती खरी आहे. शेवटी तो म्हणतो, मला असं वाटलं नव्हतं की तुला इतकं वाटत असेल. मीरा हलकेच असते, म्हणूनच सांगते, कारण वाटणं दिसत नसतं बोलल्याशिवाय. त्या क्षणी नातं परफेक्ट होत नाही, पण ते प्रामाणिक होतं. मीरा पुन्हा लिहायला लागते. यावेळी लपून नाही, ती तिच्या वहीत लिहिते, मी बायको आहे, पण त्याआधी मी आहे. ती हे लेख ऑनलाईन पोस्ट करते, नाव न देता. पहिल्या आठवड्यात 3 कमेंट्स येतात. हे माझ्याबद्दल आहे, धन्यवाद, शब्द दिल्याबद्दल. मलाही असंच वाटतं. मीरा थरथरते. पहिल्यांदाच तिचं दुःख कुणाचा आधार बनतं. ती आता आठवड्यातून एकदा एकटी बाहेर जाते. आईला फोन करते, कारण हवं असतं, आणि स्वतःसाठी नाही म्हणते. घर
अजूनही परिपूर्ण नाही, नातं अजूनही सरळ नाही, पण मीरा हरवलेली नाही. एका सकाळी ती खिडकी उघडते. पाऊस पडत होता. ती खिडकी बंद करत नाही, ती हात पुढे करते. थेंब हातावर पडतात. ती हसते. यावेळी मी पळत नाही. ही कथा लग्न वाईट आहे असं सांगत नाही. ती सांगते स्वतःला विसरून केलेलं कोणतंही नातं हळूहळू श्वास घ्यायला विसरतं. ही कथा इथे संपत नाही, कारण अनेक मीरा आजही आपल्या घरात शांत बसलेल्या आहेत. जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर एक लाईक आणि कमेंट नक्की करा. आणि अशाच हृदयाला स्पर्श करणाऱ्या कथांसाठी मराठी गुंजन व्हॉइसला सबस्क्राईब करा.